नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्प 2024 चा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत। त्यामधील महत्त्वाच्या तरतुदी जाणून घेणार आहोत आणि शेवटी बरेचसे जे काही क्वेश्चन आहे एक रॅपिड फायर मध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे जे लेक्चर आहे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण या लेक्चर मधून हमखास तुमचे 1 ते 2 क्वेश्चन जे ते परफेक्ट होणार आहे। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। मग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। या लेक्चरची जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपला ऍप डाउनलोड करा आणि जी काही चालू घडामोडीची पीडीएफ किंवा जी काही बॅच आहे तर त्यामध्ये तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ सुद्धा मिळून जाईल। ठीक आहे, तर चालू घडामोडीचं जे काही 99 रुपयाची पीडीएफ किंवा जे काही 36 टेस्ट ज्यांनी परचेस केलेले त्यांना लगेच आपल्याला चालू घडामोडीची बॅच मध्ये या लेक्चरची सुद्धा पीडीएफ जी आहे ती मिळून जाईल। अर्थसंकल्प तुमचा यामधून कव्हर होणार आहे। तर बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ती चालू घडामोडीची बॅच दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो। तर बजेट 2024 चा आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर बजेट काय असतं, ठीक आहे, बजेट काय असतं किंवा अर्थसंकल्प काय असतो, तर बघा अर्थसंकल्प आणि बजेट सेमच आहे। ठीक आहे, वेगवेगळे शब्द वापरले जातात। मराठीमध्ये अर्थसंकल्प म्हटला तर इंग्रजीमध्ये बजेट म्हटला तर, पण नेमकं काय असतं हे जाणून घेऊया। बघा इथं दोन संकल्पना आहे। ठीक आहे, एक आहे आर्थिक सर्वेक्षण, एक आहे आर्थिक सर्वेक्षण। ठीक आहे, सर्वेक्षण ज्यामध्ये मुलं कन्फ्यूज होऊ शकतात। आर्थिक सर्वेक्षण एक झालं आणि दुसरं झालं अर्थसंकल्प। अर्थसंकल्प, ठीक आहे, अर्थसंकल्प। आता बघा मित्रांनो, ज्याला आपण बजेट म्हणतो। आर्थिक सर्वेक्षण काय असतं तर मागील वर्षामध्ये सरकारने कुठे खर्च केला, सरकारला कुठून उत्पन्न मिळालं त्याविषयक आकडेवारी जी असते ती आर्थिक सर्वेक्षण मध्ये असते। आणि अर्थसंकल्प जे बजेट असतं त्यामध्ये सरकार पुढील वर्षामध्ये काय करणार आहे याविषयक आकडेवारी आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, आर्थिक सर्वेक्षणला इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया म्हटलं जातं, भारताचं आर्थिक सर्वेक्षण, आणि अर्थसंकल्पाला बजेट म्हटलं जातं। पण बजेट हा जो शब्द आहे हा भारतीय राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेला नाही। मग भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, ठीक आहे, विवरण पुढे पत्रक नावाचा जो शब्द आहे तो वापरण्यात आलेला आहे। वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हा शब्द जो आहे तो वापरण्यात आलेला आहे। अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर अर्थसंकल्प हा शब्द राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेला आहे का, उत्तर असेल नाही, जस्ट आपण तो वापरतो। ठीक आहे, पण भारतीय राज्यघटनेमध्ये याविषयी शब्द काय वापरण्यात आलेले, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, ठीक आहे, किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे। याविषयीचं बजेट विषयीचं कलम जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं आहे तर कलम 112 आहे। मग बजेट काय असतं किंवा अर्थसंकल्प काय असतो तर पुढील वर्षासाठी सरकार किती खर्च करणार आहे आणि सरकारचं अंदाजित उत्पन्न काय असणार आहे याबाबतची आकडेवारी जिथे आपल्याला दिलेली असते त्याला बजेट म्हणायचं। फॉर एक्झाम्पल, सरकार ही योजना सुरू करणार, मग ही योजना सुरू करून इतका खर्च होणार, मग अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती, त्याचबरोबर एकूण खर्च, एकूण उत्पन्न, ठीक आहे, तर हे आपल्याला बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळतं। यानंतर पुढे जाऊया, अर्थसंकल्प कोण तयार करतं तर साहजिक आहे जे काही अर्थ मंत्रालय किंवा आपण त्याला वित्त मंत्रालय जे म्हणतो, तर अर्थ मंत्रालय आणि वित्त मंत्रालय हे ते तयार करतं। पण यामध्ये कोण तयार करतं तर अर्थ मंत्रालयामध्ये आर्थिक व्यवहार विभाग आहे। ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, तर असा एक विभाग आहे। या विभागामध्ये अजून एक विभाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय अर्थसंकल्प विभाग। तर राष्ट्रीय अर्थसंकल्प विभाग जो आहे तर तो काय करतो, बजेट तयार करतो। जर ऑप्शन मध्ये राष्ट्रीय अर्थसंकल्प विभाग नसेल तर आर्थिक व्यवहार विभाग हे उत्तर आलं पाहिजे, आणि आर्थिक व्यवहार विभाग हे म्हणजे हा ऑप्शन नसेल तर अर्थ मंत्रालय, वित्त मंत्रालय, ठीक आहे, फायनान्स मिनिस्ट्री हे आपलं उत्तर असलं पाहिजे। यानंतर पुढे जाऊया, अंतरिम बजेट। अंतरिम बजेट म्हणजे काय असतं तर बघा मित्रांनो, दरवर्षी बजेट जे आहे ते 1 फेब्रुवारी रोजी मांडलं जातं। ठीक आहे, कधी मांडलं जातं, 1 फेब्रुवारी रोजी मांडलं जातं। पण काही वर्ष असे असतात की त्या वर्षी लोकसभेचे इलेक्शन असतात। कोणते इलेक्शन, लोकसभेचे इलेक्शन असतात। आता लोकसभा इलेक्शन होतं या वर्षी, बरोबर, लोकसभा इलेक्शन होतं। मग लोकसभा इलेक्शन होतं तर तेव्हा यावर्षी लोकसभा इलेक्शन होतं म्हणून काय करण्यात आलं, 1 फेब्रुवारीला बजेट मांडण्यात आलं। पण ते जर आपण बघितलं तर 1 मे जून पर्यंतचं बजेट होतं। कधीपर्यंतचं,
मे जून पर्यंतचं बजेट होतं, म्हणजे फेब्रुवारी मार्च 1 फेब्रुवारीला बजेट मांडलं जातं, पण ते जर आपण बघितलं तर ते लागू कधीपासून होतं, तर 1 एप्रिल पासून होतं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे ते एप्रिल मे जून या 3 महिन्यासाठी होतं. मग बघा मित्रांनो, जो काही तात्पुरता अर्थसंकल्प असतो त्याला अंतरिम अर्थसंकल्प किंवा अंतरिम बजेट म्हटलं जातं, किंवा त्याला वोट ऑन अकाउंट, हे लक्षात ठेवा. वोट ऑन अकाउंट कशाला म्हटलं जातं, तर जे अंतरिम बजेट असतं त्याला वोट ऑन अकाउंट किंवा अंतरिम अर्थसंकल्प असतो त्याला वोट ऑन अकाउंट म्हटलं जातं. मग अंतरिम अर्थसंकल्प काय आहे, हा एक तात्पुरता अर्थसंकल्प आहे. ठीक आहे, तात्पुरता अर्थसंकल्प आहे. तुम्हाला जर काही जरी नाही समजलं तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये विचारू शकता, पण मला 100% गॅरंटी तुम्हाला एक ना एक गोष्ट जी आहे ती समजणार आहे. तर अंतरिम अर्थसंकल्प समजला असेल. मग आता हे जे बजेट मांडण्यात आलेले आहे, आता 23 जुलैला जे बजेट मांडण्यात आलेले तर ते एक रेग्युलर बजेट होतं. रेग्युलर बजेट होतं, तर हा मुद्दा लक्षात ठेवा. आता रेग्युलर बजेटच्या तरतुदी कधीपर्यंत लागू राहतील, तर 31 मार्च 2025 पर्यंत याच्या तरतुदी ज्या आहे त्या लागू असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आता अर्थसंकल्पाविषयी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो जे इम्पॉर्टंट आहे. थोडे हिस्ट्रीमध्ये जाऊया. आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प कुणी मांडला असा जर प्रश्न आला तर मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे. किती वेळा, तर 10 वेळा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे. आणि 2 वेळा तर त्यांनी त्यांच्या बर्थडेच्या दिवशी अर्थसंकल्प मांडला, 1964 ला आणि 1968 ला, 29 फेब्रुवारीला. त्यानंतर 1973-74 जे बजेट आहे त्याला ब्लॅक बजेट म्हटलं जातं. आता त्याला ब्लॅक बजेट का म्हटलं जातं, कारण या बजेटमध्ये आपण जर बघितलं तर 550 कोटी रुपयांची तूट निर्माण करण्यात आली होती. आता हे काय मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. बघा, बजेट जे आहे त्यामध्ये 2 आकडेवारी असतात. एक म्हणजे खर्च विषयक आणि दुसरं म्हणजे उत्पन्न विषयक. ठीक आहे, दुसरं म्हणजे उत्पन्न. ठीक आहे, उत्पन्न विषयक. तर 2 प्रकारच्या आकडेवारी, खर्च विषयक, उत्पन्न विषयक. फॉर एक्झाम्पल, खर्च जर 100 रुपये असेल, ठीक आहे, आणि उत्पन्न जर 80 रुपये असेल, तर इथं कितीचा गॅप होतो, 20 रुपयाचा गॅप निर्माण होतो. या 20 रुपयाच्या गॅपला काय म्हटलं जातं, तूट म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतं तेव्हा काय असतं, तर तूट निर्माण होते. मग 1973-74 मध्ये जवळपास 550 कोटीची तूट आपल्याला बजेटमध्ये दिसत होती, म्हणून आपण त्याला ब्लॅक बजेट म्हटलं होतं. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर आर व्यंकटरमण आणि प्रणव मुखर्जी हे 2 व्यक्ती अर्थमंत्री होते ज्यांनी बजेट सुद्धा मांडलेले आणि पुढे जाऊन ते राष्ट्रपती बनले. तर असे 2 व्यक्ती आहे जे अर्थमंत्री होते ते जाऊन पुढे जाऊन काय बनले, राष्ट्रपती बनले. काय नाव आहे, आर व्यंकटरमण, प्रणव मुखर्जी. आणि असे 3 व्यक्ती आहे की ज्यांनी पंतप्रधान असताना बजेट मांडलेले आहे. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. तर या तिघांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. कॉर्पोरेट टॅक्स. हा कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तर तो सर्वप्रथम कुणी लागू केला, तर राजीव गांधीजी यांनी 1987 मध्ये कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो लागू केला. त्यानंतर अंतरिम बजेट हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, तर आर षण्मुखन शेट्टी जे आहे तर त्यांनी 1948-49 अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अंतरिम बजेट या शब्दाचा शब्द उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. आपलं पहिलं जे बजेट आहे आपल्या देशाचं ते कधी मांडण्यात आलं, तर 7 एप्रिल 1860 रोजी. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिन. कोण होता, लॉर्ड कॅनिन हा भारताचा कोण होता, तर व्हाईसरॉय होता. त्याचबरोबर बघा मित्रांनो, भारताचं पहिलं बजेट मांडलं 7 एप्रिल 1860 ला. लॉर्ड कॅनिन तेव्हाच व्हाईसरॉय होता. पण हे बजेट कोणी मांडलं, तर जेम्स विल्सन यांनी मांडलं. यांनाच भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, आता आपण जर बघितलं तर 2000 सालपर्यंत हे जे बजेट आहे ते संध्याकाळी 5 वाजता बरोबर मांडलं जायचं. किती वाजता, 5 वाजता. पण मग 2001 पासून ही प्रथा चेंज करण्यात आली आणि बजेट जे ते सकाळी 11 वाजता मांडणं जे आहे ते सुरू करण्यात आलं. ही प्रथा कोणी चेंज केली, तर अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यापासून बजेट जे आहे ते 2001 सालापासून सकाळी 11 वाजता मांडलं जाऊ लागलं. हे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे होते. त्याचबरोबर बघा मित्रांनो, ही जी पद्धत आहे बजेट 5 वाजता मांडण्याची जी पद्धत आहे ही कोणी सुरू केली होती, तर सर बेसिल ब्लॅकेट यांनी 5 वाजता बजेट मांडण्याची परंपरा जी आहे ती सुरू केली होती. आणि कधी सुरू केली होती, ते 1924 ला सुरू केली होती. मग बंद कधी झाली, तर साल 2001 साली ही प्रथा जी आहे ती बंद झाली. लास्ट बजेट 5 वाजता कधी मांडलं होतं, तर साल 2000 साली. यानंतर पुढे जाऊया. मोदी सरकारचा पहिला जो काही अर्थसंकल्प आहे
3.0 टर्मचा, तसा तर यांचा 11वा अर्थसंकल्प आहे मोदी सरकारचा, पण जी काही तिसरी टर्म आहे या तिसऱ्या टर्मचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. मग या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा आपण अभ्यास करूया आता प्रॉपर. आपण थोडं इतिहासातील महत्वाच्या बाबी जाणून घेतल्या. आता या बजेट विषयी, या बजेटचे जे काही फीचर्स वगैरे आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करू. तर बघा मित्रांनो, मोदी सरकारच्या 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प कोणी मांडला? निर्मला सीतारामनजींनी मांडलेला आहे. ठीक आहे. हा अर्थसंकल्प 2024-25 चा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. अर्थसंकल्प मांडला तेव्हा निर्मला सीतारामनजींनी किती वेळाचं भाषण केलं, अर्थसंकल्पीय भाषण? तर ते होतं 1 तास 20 मिनिटं. 1 तास 20 मिनिटं, काही ठिकाणी त्याचा 1 तास 25 मिनिटं सुद्धा असा उल्लेख आहे, काही ठिकाणी 1 तास 23 मिनिटं. तर आपल्याला असं लक्षात ठेवायचं 1 तास 20 मिनिटं ते 1 तास 25 मिनिटं दरम्यान यांचं भाषण राहिलेलं आहे. आतापर्यंत असे कोणते अर्थमंत्री ज्यांनी सर्वात लॉंग भाषण दिलेले, सगळ्यात जास्त मोठं अर्थसंकल्पीय भाषण कुणाचं होतं? तर ते निर्मला सीतारामनजींचंच आहे, यापूर्वीचं 2 तास 40 मिनिटं. यानंतर पुढे जाऊया. बघा आता 18व्या लोकसभेचं संसदीय अधिवेशन सुरू झालं होतं आणि 22 जुलैला काय करण्यात आलं? इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया मांडण्यात आला बजेटच्या आदल्या दिवशी. आणि दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया जो आहे तो मांडला जातो, अगोदरच मांडण्यात येतो बजेटच्या अगोदर. आणि आपण जर बघितलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जुलै रोजी काय करण्यात आलं? बजेट जे आहे ते मांडण्यात आलं. मोदी सरकारचं हे 11वं बजेट होतं, निर्मला सीतारामनजींनी मांडलं, ऑलरेडी आपण बघितलं. आता निर्मला सीतारामनजीने जो काही अर्थसंकल्प मांडलेला आहे तो सलग 7व्यांदा मांडलेला आहे. कितव्यांदा? सलग 7व्यांदा मांडलेला आहे. आणि सलग 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पहिल्या महिला, तर त्याचबरोबर एकूण अर्थमंत्र्यांमध्ये सुद्धा सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या महिला बनलेल्या आहेत. सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी मांडला 10 वेळा, पण त्यांनी सलग नाही मांडला. ठीक आहे. जेव्हा त्यांचं सरकार सत्तेमध्ये यायचं तेव्हा ते मांडत होते, पण सलग आपण जर बघितलं तरी 7 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री कोण बनलेले आहे? निर्मला सीतारामन. यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प जो आहे तो मांडला होता. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, जुलैमध्ये अर्थसंकल्प का सादर केला गेला? तर निवडणुकांमुळे सादर केला गेला होता. पण यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट जे आहे, इंटरिम बजेट जे आहे किंवा अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात आला होता. यानंतर पुढे जाऊया. आता मोदी 3.0 जे बजेट आलेलं आहे, तर यामध्ये 9 प्राधान्य क्रम दिलेले आहे की 9 घटकांना इथं टार्गेट केले जाणार आहे. मग ते 9 घटक कोणते? तर ते थोडं आपण बघूया. शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता, रोजगार आणि कौशल्य, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवोपक्रम, संशोधन आणि विकास आणि त्याचबरोबर नवीन युगातील सुधारणा. तर हे जस्ट एकदा कानावरून जाऊ द्या, कारण यावरून आपल्याला विचारला जाऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणते 9 प्राधान्य क्रमापैकी एखादी आपल्याला वेगळी गोष्ट दिली जाऊ शकते. आणि असं दिलं जाऊ शकतं की 2024-25च्या बजेटमध्ये देण्यात आलेल्या खालीलपैकी कोणता प्राधान्यक्रम नाहीये. ठीक आहे. किंवा कोणते प्राधान्यक्रम आहे, तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, इन्कम टॅक्स स्लॅब कसे असणार आहे, म्हणजे कुणाचं उत्पन्न किती असल्यानंतर किती इन्कम टॅक्स लागणार आहे. तर बघा मित्रांनो, हा एक मुद्दा लक्षात ठेवा की 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जर उत्पन्न 3 लाख ते 7 लाख असेल तर 5% इन्कम टॅक्स, 7 लाख ते 10 लाख 10% इन्कम टॅक्स. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की 10 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 10% टॅक्स द्यावा लागणार आहे. 7 ते 10, 10 वरून 10% लक्षात ठेवा. त्यानंतर 10 लाख ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15%, 12 ते 15 लाख उत्पन्न असेल तर 20%, आणि 15 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर 30% इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे. इन्कम टॅक्स म्हणजे काय? तर तुम्ही वर्षभरामध्ये किती कमवलं त्या उत्पन्नावर आकारला जाणारा टॅक्स. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या बजेटमध्ये सगळ्यात जास्त खर्च कशावर केला जाणार आहे? तर या बजेटमध्ये सगळ्यात जास्त खर्च जो आहे तो संरक्षणावर केला जाणार आहे. 4,54,773 कोटी जे आहे ते आपण जर बघितले संरक्षणावर खर्च केले जाणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो की 2024-25च्या बजेटनुसार सर्वाधिक खर्च जो आहे तो कोणत्या विभागावर किंवा कशावर केला जाणार आहे. तर मग तुम्हाला संरक्षण क्षेत्रावर सगळ्यात जास्त खर्च जो आहे तो केला जाणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ग्रामीण विकास. कधी आपल्याला यांच्या
खर्चानुसार क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर ग्रामीण विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे. कृषी आणि कृषीशी संबंधित जे काही म्हणजे क्रिया पालन जे काही असतं, ठीक आहे, ज्या काही आपण म्हणूया ऍक्टिव्हिटीज असतात कृषीशी संबंधित, तर ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. गृहव्यवहाराशी संबंधित खर्च चौथ्या क्रमांकावर आणि शिक्षणाशी संबंधित खर्च 5व्या क्रमांकावर असणार आहे. तर डिफेन्स सगळ्यात जास्त, रुरल डेव्हलपमेंट दुसऱ्या क्रमांकावर, ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज तिसऱ्या क्रमांकावर आहे, होम अफेअर्स चौथा क्रमांक आणि एज्युकेशनचा 5वा क्रमांक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, या बजेटमध्ये जो काही भांडवली खर्च आहे तो वाढवलेला आहे आणि हे या बजेटचं एक मेन फीचर आहे. ठीक आहे, मेन फीचर आहे. आता इथं जर बघितलं तर या बजेटमध्ये भांडवली खर्च जो आहे तर तो पहिले किती केला जात होता, तर पहिले भांडवली खर्च जो आहे तो 9 लाख कोटी केला जात होता. तर भांडवली खर्चामध्ये वेगवेगळे खर्च असतात. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर करण्यात येणारा खर्च असतो, त्यानंतर संरक्षणाशी संबंधित असतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भांडवली खर्च जो आहे तो केला जातो. आता सिंपल एक कन्सेप्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. बघा, अर्थसंकल्प जो असतो, आता काही मुलांना प्रश्न पडेल की सर तुम्ही म्हणाले सगळ्यात जास्त खर्च जो आहे तो संरक्षणावर होणार आहे, बरोबर. मग हा भांडवली खर्च 11 लाख कोटी कुठे आहे? ठीक आहे, 11 लाख कोटी कसं काय आणि संरक्षणावर खर्च 4 लाख कोटी कसं काय? तर बघा मित्रांनो, इथे एक सिंपल संकल्पना सांगतो. अर्थसंकल्प जो असतो, अर्थसंकल्प हा 2 विभागामध्ये डिवाइड केलेला असतो. याचा पहिला विभाग असतो महसुली विभाग आणि दुसरा विभाग असतो भांडवली विभाग. कोणता? भांडवली विभाग. आता समजून घ्या, याचे एक्झाम्पल सांगतो. महसुली विभागात कोण येतं, तर एखादा सैनिक आहे, तर त्याचा पगार जो आहे, ठीक आहे, आता याचे 2 विभाग आहे, महसुली विभाग आणि भांडवली विभाग. मग महसुली उत्पन्न वेगळं राहतं आणि खर्च वेगळा राहतो. ठीक आहे, आणि भांडवली उत्पन्न वेगळं राहतं आणि भांडवली खर्च जो आहे तो वेगळा राहतो. ठीक आहे, हा एक मुद्दा लक्षात घ्या. महसुली उत्पन्न किंवा खर्चाचं एक्झाम्पल देतो की एक सैनिक आहे समजून घ्या, तर त्याचा पगार जो आहे तो महसुली खर्च आहे. आणि समजून घ्या आपण एखादं सैन्य साहित्य घेतलं, फॉर एक्झाम्पल राफेल विमान घेतले, तर तो झाला भांडवली खर्च. ठीक आहे, त्यानंतर महसुली उत्पन्न कोणतं आहे, तर आपण जे काही कर देतो सरकारला ते सरकारचं झालं महसुली उत्पन्न. ठीक आहे, आणि भांडवली उत्पन्न कोणतं आहे, तर सरकारने एखाद्या कारखान्यामधून निर्गुंतवणूक वगैरे केली तर ते झालं त्याचं भांडवली उत्पन्न. मग आता इथं म्हटलं काय जातंय की सरकार भांडवली खर्च जो आहे म्हणजे संरक्षण साहित्यावर यावर त्यावर, ठीक आहे, तर तो जो खर्च आहे तो किती करणार आहे, 11 लाख कोटी. ठीक आहे, किती खर्च करणार आहे, 11 लाख कोटी एवढा खर्च जो आहे तो सरकार जो आहे तो कशावर करणार आहे, 11,11,111 कोटी जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवर भांडवली खर्च जो आहे तो केला जाणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, एकूण जो काही भांडवली खर्च आहे तर तो केला जाणार आहे 11 लाख कोटी. ठीक आहे, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर संरक्षणावर खर्च जो आहे तो केला जाणार आहे. त्याचबरोबर हा जीडीपीचे किती आहे, तर 3.4% आहे. हा चर्चेमध्ये काय आहे, तर यापूर्वीचा हा खर्च जो होता तो 9.5 लाख कोटी होता, आता तो 11.11 लाख कोटीवर गेलेला आहे. म्हणजे इथं त्यामध्ये सडनली जे आहे एक ग्रोथ दिसलेली आहे आणि जीडीपीच्या जवळपास 3.5% खर्च जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरवर केला जाणार आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर यावेळेचा अर्थसंकल्प जो होता तो मेजर 4 कास्टेसवर आधारित होता. एक यामध्ये होते फार्मर्स, ठीक आहे, दुसरे आहे गरीब, त्यानंतर तिसरे आहे महिला आणि चौथे आहे युवा. तर या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये मेन 4 घटकांवर फोकस केलेला आहे. एक युवा आणि महिला लक्षात ठेवा, त्यानंतर फार्मर शेतकरी लक्षात ठेवा आणि गरीब लक्षात ठेवा. तर हे 4 घटक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, इथे 2 प्रकारचे टॅक्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय असतो, तर आज तुम्ही समजून घ्या शेअर मार्केटमध्ये पैसे लावले आणि आजच तुम्हाला त्यावर समजून घ्या नफा झाला, तर जो काही नफा झालेला आहे त्या नफ्यावर तुम्हाला टॅक्स आकारला जातो आजच्या आज. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तर तो 20% जो आहे तो आकारण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तर तो सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे. तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 12.05% निश्चित करण्यात आला. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स काय, तर तुम्ही शेअर मार्केटमधून शेअर घेतले, त्यांना आज नाही विकलं, त्यांना 3 वर्षानंतर विकलं, 2 वर्षानंतर विकलं, तर त्यावर जो नफा असेल त्यावर सरकार 12% टॅक्स आकारणार आहे. म्हणजे सरकार जे आहे ते तुम्ही शेअर मार्केटमध्ये आजही पैसे कमवा, नाही तर लॉंग टर्म साठी विजन ठेवा, सरकार त्यावर टॅक्स जो आहे तो आकारणारच आहे.
ठीक आहे. त्यानंतर सोने चांदी यांच्यावर कस्टम ड्युटी जी आहे ती 6% सरकार आकारणार आहे, प्लॅटिनमवर 6.4%. त्याचबरोबर लिथियम, कॉपर, कोबाल्ट यांना सीमा शुल्क आकारलं जाणार नाही. यानंतर बघा या वर्षी सरकार जे आहे, आता मेन मुद्दे सांगतो, या वर्षी म्हणजे 2024-25 साठी सरकार जे आहे ते खर्च किती करणार आहे, 48 लाख कोटी एकूण खर्च, महसुली खर्च, भांडवली खर्च, एकूण खर्च किती होणार आहे, 48 लाख कोटी. ठीक आहे. यापैकी 11.11 लाख फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले जाणार आहे. आणि सरकारचं उत्पन्न किती आहे, 32 लाख कोटी. ठीक आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला एक गॅप बघायला मिळतो. यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 15 लाख कोटी समथिंग, आता आपण नंतर कॅल्क्युलेट करू दे, तर एवढा आपल्याला गॅप जो आहे तो बघायला मिळतो. 15 लाख कोटी एक 80-85 हजार, ठीक आहे, 15,80,000 लाख कोटी एवढा आपल्याला इथं काय बघायला मिळतोय, तर गॅप बघायला मिळतो. ठीक आहे. 15 लाख कोटीचा गॅप बघायला मिळतो. ही काय झाली, तूट झाली. आणि मग ही जी तूट आपण इथं आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे, ही तूट पुढे जाऊन आपल्याला किती राहील असं सांगितलेलं आहे, तर जीडीपीच्या 4.9% एवढी तूट राहील. ठीक आहे. जीडीपीचा हा जो गॅप आहे तर हा जीडीपीचे किती टक्के राहील, तर 4.9% राहील. वित्तीय तूट किती राहील, तर 4.9% राहील. हे असं गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलेलं आहे. आता ते होईलच याची गॅरंटी नाही, पण गव्हर्नमेंटने सांगितले 2025 वर्ष म्हणजे जे काही मार्च 2025 येईल एंडिंग पर्यंत, तर तोपर्यंत हा जो काही उत्पन्न खर्चामधला गॅप आहे तो जीडीपीच्या 4.9% वर आलेला असेल. त्याचबरोबर इथं काय सांगितलं, अंतरिम बजेटमध्ये हा आकडा आपल्याला 5.1% सांगितला होता वित्तीय तुटीचा, पण तो आता 4.9% आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षी म्हणजे 2025 चा जो काही नेक्स्ट अर्थसंकल्प असेल तर त्यामध्ये आपल्याला वित्तीय तूट 4.5% वर आणायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 4.9% जे आहे तर ते वित्तीय तूट जी आहे तर ती 4.9% वर मार्च 2025 पर्यंत येईल असं सांगण्यात आलं, जे अंतरिम बजेटमध्ये 5.1% होती. त्यानंतर बघा काही महत्वाच्या गोष्टी, जसं की इथं बघा गुंतवणुकीसाठी प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क जे आहे, जसं की खेळाचे मैदान असते तसे औद्योगिक मैदान तयार केली जाणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे कंपन्या स्थापित केले जाईल. त्यानंतर गोडाऊन स्थापित केले जाणार आहे, त्यांना प्लग अँड प्ले पार्क म्हटलेले आहेत. असे 100 शहरामध्ये ते विकसित केले जाणार आहे. 5 वर्षात भारताच्या ज्या काही आघाडीच्या कंपन्या आहेत भारतामध्ये, समजा टाटा झालं, रिलायन्स झालं, यामधून 1 कोटी तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणत्या ना कोणत्या उद्योग किंवा जॉबचं प्रशिक्षण जे आहे ते 1 कोटी तरुणांना दिले जाणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. सरकार टॉपच्या ज्या काही 500 कंपन्या, आता आघाडीच्या मेन कंपन्या, टीसीएस झालं, टाटाचे वेगवेगळ्या कंपन्या झाल्या, रिलायन्सच्या वेगळ्या कंपन्या झाल्या, ठीक आहे, HCL झालं, तर या कंपन्यामध्ये 1 कोटी तरुणांना म्हणजे स्किल करायचं, त्यांना कौशल्य मिळून द्यायचं, ठीक आहे, त्यांना ट्रेन करायचं. आणि भारतातील जे काही 500 टॉप कंपन्या आहे त्यामध्ये 5 कोटी तरुणांना इंटर्नशिप द्यायची, म्हणजे त्यांना एक जॉब द्यायचा आणि थोडक्यात ट्रेनिंग टाईप जॉब द्यायचा. ठीक आहे. आणि इंटर्नशिप दरम्यान जर आपण बघितलं तर 5,000 रुपयाचा मासिक भत्ता जो आहे तो द्यायचा. 12 महिन्यासाठी 5,000 रुपयाचा मासिक भत्ता द्यायचा. यानंतर बघा कृषी आणि कृषीशी रिलेटेड गोष्टींमध्ये 1.52 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यानंतर 10,000 जैव संशोधन केंद्र जे आहे ते सुद्धा स्थापित केले जाणार आहे. आता मेन पॉइंट्स आहे बघा. यानंतर पुढे जाऊया. बघा 4 घटकांवर फोकस करण्यात आलेला आहे, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. त्यानंतर बघा रोजगाराशी संबंधित. ठीक आहे. आता मागे तर फक्त तुम्हाला स्किल दिले जात आहे, ठीक आहे, इथे इंटर्नशिप दिली जाते, पण जॉबशी संबंधित काय तरतूद आहे या बजेटमध्ये ते थोडं आपण जाणून घेऊया. तर बघा 4.1 कोटी तरुण जे असतील, ठीक आहे, 4.1 कोटी जे तरुण असतील तर त्यांना जॉब जे आहे तर ते दिले जाणार आहे. तर पुढील 5 वर्षामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगण्यात आले पुढील 5 वर्षामध्ये 4.1 कोटी तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो ठेवण्यात आलेला आहे. आणि 2 लाख कोटीची रुपयांची जी काही तरतूद आहे ती यासाठी करण्यात आलेली आहे. यानंतर बघा 25,000 गावं जी असणारी 25,000 गावं तर त्यांना प्रॉपर रस्ते जे आहे ते डेव्हलप करून दिले जाणार आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4थ्या टप्प्याअंतर्गत. ठीक आहे. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा जो काही 4था टप्पा आहे तो लवकरच सुरू होणार आहे. आणि या 4थ्या टप्प्याअंतर्गत आपण बघा 25,000 गावांना, किती गावांना, 25,000 गावांना रस्ते जे आहे ते तयार करून दिले जाणार आहे. त्यानंतर PM स्वनिधी योजना कशाशी संबंधित आहे, जे काही स्ट्रीट वेंडर्स आहे, रस्त्यावर गोष्टी विकणारे जे लोक आहे
तर त्यांच्यासाठी एक इथं तरतूद करण्यात आलेली आहे. तर त्यांना जवळपास 100 शहरांमध्ये, ठीक आहे, निवडक 100 शहरांमध्ये साप्ताहिक हाट यांच्यासाठी निर्माण केले जाणार आहे. म्हणजे वस्तू विकण्यासाठी बाजार वगैरे किंवा वस्तू विकण्यासाठी दुकानं लावण्यासाठी एक अशी विशिष्ट जागा जी आहे ती जगात भारतातील 100 शहरांमध्ये निर्माण केली जाणार आहे. PM स्वनिधी योजनेअंतर्गत जे काही लोक येतात, जे काही कारागीर येतात, ठीक आहे, जे काही रस्त्यावर वस्तू विकणारे जे काही स्ट्रीट वेंडर्स येतात त्यांच्यासाठी 100 शहरांमध्ये साप्ताहिक हाट जे आहे तर ते निर्माण केले जाणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सरकारी योजनांच्या माध्यमातून ज्या काही खाजगी क्षेत्र आहे, खाजगी कंपन्या आहे, तर त्यांना नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मार्फत 3.3 लाख कोटी रुपये जे आहे ते देण्यात येणार आहे. त्यानंतर सिडबी, आता सिडबी काय आहे तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. तर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला पुढील 3 वर्षामध्ये नवीन शाखा ओपन करण्यास परमिशन दिली जाणार आहे आणि 2024-25 मध्ये त्याचे 24 नवीन शाखा ज्या आहे ते ओपन होणार आहे, म्हणजे लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी भागातील आवास योजनेअंतर्गत 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गरजा ज्या आहे तर त्या भागवल्या जाणार आहे. यासाठी 10 लाख कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे. तर शहरी भागात 1 कोटी लोकांना काय दिले जाणार आहे, घर बांधण्यासाठी मदत दिली जाणार आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढील 5 वर्षात जर आपण बघितलं तर 2.2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय मदतीचा समावेश आहे. म्हणजे काही मदत जी ती राज्य सरकार करेल, काही मदत केंद्र सरकार करेल, अशी एकूण 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे तर ती घरांमध्ये केली जाणार आहे किंवा घरांसाठी मदत सरकार जे आहे ते करणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर बघा, निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजना आहे आणि मुद्रा योजनेअंतर्गत 50,000 पर्यंतचं कर्ज दिलं तर शिशु कर्ज म्हटलं तर, ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 5 लाखापर्यंतचं कर्ज दिलं तर 50 लाख ते 5,000 त्याला किशोर कर्ज म्हटलं तर, आणि जे काही 10 लाखापर्यंतचं कर्ज असतं त्याला तरुण कर्ज म्हटलं जातं. असं हे कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहे 10 लाखापर्यंत. मग ज्यांनी हे जे काही तरुण कर्ज जे आहे 10 लाखाचं कर्ज घेऊन मुद्रा योजनेअंतर्गत ते फेडलं तर त्यांना आता नव्याने 20 लाखाचं कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डाळी आणि तेलबियांमध्ये भारताला काय व्हायचंय, स्वावलंबी व्हायचंय, म्हणजे दुसऱ्या देशाकडून मागव्या नाही लागल्या पाहिजे. यासाठी खास करून मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल यांच्या उत्पादनाशी संबंधित योजना सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो गव्हर्नमेंट घेणार आहे. याचबरोबर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, जे काही नवीन मुलं जॉबला लागणार आहे तर नवीन मुलं जॉबला लागल्यानंतर जवळपास 30 लाख तरुणांना काय केलं जाणार आहे तर 1 महिन्याची सॅलरी जी आहे 15,000 रुपयापर्यंतची सॅलरी, 1 महिन्याची 15,000 रुपयापर्यंतची. फॉर एक्झाम्पल तुम्ही जाऊन उद्या जॉबला लागले एखाद्या खाजगी ठिकाणी, ठीक आहे, तर समजा तुम्हाला पगार आहे 20,000, तुम्हाला पगार आहे 20,000, तर 20,000 तुम्हाला 20,000 सॅलरी नाही दिली जाणार गव्हर्नमेंट. तुमची जेवढी सॅलरी आहे, ठीक आहे, तर किती असतो ते सॅलरी, तुम्हाला गव्हर्नमेंट काय करेल 15,000 रुपयापर्यंत मदत जी आहे तुम्ही जॉबला लागल्यावर गव्हर्नमेंट करणार आहे आणि ती मदत 3 टप्प्यामध्ये केली जाणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. तरुणांसाठी 3 इथं काय आहे तर योजना गव्हर्नमेंट सुरू करणार आहे. त्यापैकी एक योजना आहे की डायरेक्ट DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत 1 मंथची सॅलरी जी आहे ती तरुणांना उपलब्ध करून दिली जाणार आहे अप टू 15,000. ठीक आहे, आणि 3 टप्प्यामध्ये ही सॅलरी जी आहे ती तरुणांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानंतर महिला आणि मुलींना लाभ देण्यासाठी 3 लाख कोटीहून अधिक खर्च जो आहे तो केला जाणार आहे. त्यानंतर इंडियन पोस्टल पेमेंट बँक जे आहे तर त्याचे 100हून जास्त शाखा ज्या आहे ते ईशान्य भारतामध्ये सुरू करण्याचा निर्णय जो आहे तर तो गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. यानंतर आता बिहार आणि आंध्र प्रदेश, तुम्हाला माहिती आहे की भाजपला सपोर्ट करणारे 2च राज्य आहे आता, म्हणजे मेन भाजप सत्तेमध्ये तर बिहारमधील नितीश कुमार यांच्यामुळं आणि आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे, यांच्या सपोर्टमुळे. तर मग बिहारसाठी 26,000 कोटीचं पॅकेज जे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. 21,000 कोटी रुपयांचे पॉवर प्लांट सुद्धा घोषित करण्यात आलेले. त्याचबरोबर बिहारला वेगवेगळी मदत जी ती जाहीर केलेली आहे. आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटी रुपयाचं पॅकेज जे ते जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये 10 लाख रुपयापर्यंतची, ठीक आहे, जे काही उच्च शिक्षण घेणारे तर उच्च शिक्षणासाठी तुम्ही 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे ते घेऊ शकता. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर बिहारसाठी 26,000 कोटीचं पॅकेज, आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटीचं पॅकेज
आणि इथं ज्या काही देशातील उच्च शिक्षणासाठी तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते गव्हर्नमेंट देणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा अजून काही गोष्टी जाणून घेऊया. तरी अंतराळ अर्थव्यवस्था जी आहे तर तिला 5 पट करण्याचा निर्णय जो आहे तो गव्हर्नमेंट घेत आहे आणि त्यासाठी 1000 कोटी रुपयाचा 1000 कोटीचा एक निधी जो आहे तो गव्हर्नमेंट स्थापन करत आहे. त्यानंतर देशातील 100 मोठ्या शहरांसाठी पाणी पुरवठा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो गव्हर्नमेंट सुरू करत आहे. 30 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली जी काही 14 मोठी शहर आहे तर त्यामध्ये जे काही शहरांमध्ये रस्ते कनेक्टिव्हिटीसाठी विकास योजना जी आहे ते सुरू केले जाणार आहे. ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे बघा हे. त्यानंतर जर बघितलं तर पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 1 कोटी शहरी मध्यम आणि गरीब कुटुंबांना घर बांधण्यास मदत दिली जाणार हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. बिहारमधील पर्यटनावर भर दिला जाणार आहे. नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे तर तिला परत बनवलं जाणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. नालंदा युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी पर्यटन जे आहे तर त्याचा सुद्धा विकास जो आहे तो करण्यात येत आहे. बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी राजगीरला पर्यटनाचं केंद्र बनवण्यात येणार आहे आणि बिहारमध्ये जे काही पूर येतात त्यासाठी 11,000 कोटी रुपयाची मदत जी आहे ती बिहारला करण्यात येणार आहे. आता इथपर्यंत झाली इन्फॉर्मेशन. यानंतर जवळपास आपण 36 MCQ सोडवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक टेस्ट सुद्धा देणार आहे. तर हे MCQ सुरू करण्या अगोदर बघा मित्रांनो आपण राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. ज्या बॅचची फी 999 आहे पण आम्ही तुम्हाला काही कुपन दिलेले आहे त्या कुपनचा अप्लाय करा आणि बॅचची फी फक्त 499 रुपये होऊन जाईल. त्याचप्रमाणे कंबाईन साठी प्रतिज्ञा नावाची बॅच आहे 1 मंथ रिव्हिजन बॅच आहे. 1 ऑगस्ट रोजी या बॅचचे लाईव्ह लेक्चर सुरू होईल आणि 27 जुलै रोजी या बॅचचे ऍडमिशन सुरू होणार आहे. तर कंबाईन साठी प्रतिज्ञा नावाची 1 बॅच आपण जी आहे ती सुरू करत आहोत. फक्त फी 500 रुपये असणार पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी. राज्यसेवेसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. तर फाउंडेशन बॅच मध्ये आपण NCERT चे लेक्चर सुरू केले. लवकरच आपले स्टेट बोर्डचे सुद्धा लेक्चर सुरू होणार आहे. NCERT चे मराठी माध्यमातून बॅच आहे. या सगळ्या बॅच ज्या आहेत त्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ज्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही बॅचेसची लिंक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण पटपट MCQ जे आहे सोडवूया. बजेट या शब्दाचा अर्थ काय आहे तर लेदरची बॅग. तर बजेट हा जो शब्द आहे तो बॉगेट नावाचा शब्द जो आहे तो फ्रेंच मध्ये होता. या बॉगेट शब्दाचा अर्थ होता तांबड्याची पिशवी आणि बॉगेट पासूनच बजेट जे आहे या शब्दाची निर्मिती जी आहे उत्पत्ती जी आहे ती झालेली आहे. बजेट म्हणजे लेदरची बॅग. भारतासाठी पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला 18 फेब्रुवारी 1860. ठीक आहे 18 फेब्रुवारी 1860 लक्षात ठेवा. त्यानंतर 18 फेब्रुवारी 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला ईस्ट इंडिया कंपनीचे जेम्स विल्सन यांनी. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे 1887 च्या अर्थसंकल्पात भारतात प्रथमच कॉर्पोरेट कर कोणी लागू केला तर 1887 च्या अर्थसंकल्पात भारतात पहिल्यांदाच कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो राजीव गांधीजी यांनी लागू केला होता. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे भारतात अर्थसंकल्प प्रणाली कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात सुरू झाली तर भारतामध्ये पहिला अर्थसंकल्प जो आहे तो लॉर्ड कॅनिंग यांनी मांडला होता. ठीक आहे म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांच्या कार्यकाळात कुणी मांडला होता तर तो मांडला होता जेम्स विल्सन यांनी. तर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळातच काय सुरू झाली होती तर अर्थसंकल्पीय प्रणाली सुरू झाली होती. राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पासाठी कोणते शब्द दिलेले काय दिलेले तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे पण दिलेले आहे. त्यानंतर वार्षिक आर्थिक विवरणपत्रक हे सुद्धा दिलेले. वरील दोन्ही याचं उत्तर असणार आहे. यानंतर कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला भारताचा काळा अर्थसंकल्प म्हटलं तर 1973-74 अर्थसंकल्प कारण यामध्ये तूट जास्त होती. यानंतर अंतरिम अर्थसंकल्पाला सर्वप्रथम म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प सर्वप्रथम R षण्मुगन शेट्टी यांनी कोणत्या वर्षाच्या भाषणात हे शब्द वापरले होते अंतरिम अर्थसंकल्प तर 1948-49 जो काही अर्थसंकल्प होता तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प तेव्हाचा जो काही अर्थसंकल्प होता त्यावेळी अंतरिम अर्थसंकल्प असे शब्द जे आहे ते R षण्मुगन शेट्टी यांनी वापरले होते. त्यानंतर बघा निश्चित कालावधीसाठी अंदाजे प्राप्ती म्हणजे अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचं विवरण अशी अर्थसंकल्पाची व्याख्या कोणी केली तर निश्चित कालावधीसाठी अंदाजे उत्पन्न आणि अंदाजे खर्च विवरण अशी व्याख्या लेरॉय ब्युलियू यांनी केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 10वा क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणे आणि यासाठी कोण जबाबदार आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करण्यासाठी आर्थिक व्यवहार विभाग जो आहे तो कारणीभूत असतो. त्यानंतर बघा एका विशिष्ट आर्थिक वर्षासाठी सरकारच्या महसूल प्राप्ती आणि महसूल खर्चाशी संबंधित जे काही बजेट असतं त्याला काय म्हटलं जातं
तर महसूल अर्थसंकल्प त्याला म्हटलं जातं. तर बघा, ज्यामध्ये महसूल अर्थसंकल्प आणि महसुली खर्चाचा समावेश होतो तो आहे महसुली अर्थसंकल्प. आणि जिथे भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्नाचा समावेश होतो तो आहे भांडवली अर्थसंकल्प. आणि जिथे एकूण खर्च आणि एकूण उत्पन्नाचा आपल्याला विषय बघायला मिळतो तो आहे मेन अर्थसंकल्प. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये अनुच्छेदामध्ये वार्षिक आर्थिक विवरण पत्रकाचं कलम जे आहे ते दिलेले आहे, तरतूद दिलेली आहे, तर ते आहे कलम 112. त्यानंतर सर विल्यम एकवर्थ यांच्या अध्यक्षतेखाली ईस्ट इंडिया रेल्वे कमिटीच्या शिफारशीनुसार रेल्वेचा जो काही अर्थसंकल्प आहे, ठीक आहे, अर्थसंकल्प हा सामान्य अर्थसंकल्पापेक्षा वेगळा कधी करण्यात आला होता. तर सिंपल आपल्याला क्वेश्चन आहे की पहिले काय व्हायचं की रेल्वेचं बजेट वेगळं मांडलं जायचं आणि मेन बजेट जे ते वेगळं मांडलं जायचं. तर बघा मित्रांनो, जवळपास 1924 मध्ये काय करण्यात आलं होतं, रेल्वे बजेट जे आहे आणि नॉर्मल बजेट जे त्यांना वेगळं करण्यात आलं. आणि मग पुढे जाऊन हे जे काही रेल्वेचं बजेट आहे आणि नॉर्मल बजेट आहे ते एकमेकांमध्ये कधी विलीन झालं, पुढचा क्वेश्चन तोच आहे. तर 2016 मध्ये रेल्वे बजेट आणि नॉर्मल बजेट एकत्रितरित्या मांडले जाऊ लागलं. त्यानंतर कोणत्या वर्षी अर्थसंकल्प फक्त संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता, कोणत्या वर्षापर्यंत असं म्हणायला पाहिजे, तर साल 2000 पर्यंत अर्थसंकल्प जो आहे तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्यात येत होतं, सेलिब्रेट नाही. त्यानंतर सर बेसिल ब्लॅकेट यांनी संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा कोणत्या वर्षापासून सुरू केली, तर 1924 पासून. त्यानंतर कोणते मंत्रालय बजेट तयार करतं, अर्थ मंत्रालय. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला, तर आर के षण्मुखन चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर पेपरलेस बजेट आतापर्यंत किती वेळा मांडण्यात आलं, 4 वेळा, 2021, 22, 23 आणि 24. तर पेपरलेस बजेट आतापर्यंत 4 वेळा मांडण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता अर्थसंकल्प भारताचा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प होता, 2021-22. त्यानंतर भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहे, तर ते आहे निर्मला सीतारामन. त्यांनी 7 वेळा अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या, तर इंदिरा गांधीजी. त्या पंतप्रधान पद सांभाळत त्यांनी अर्थसंकल्प जो आहे तो मांडला होता. यानंतर पुढे जाऊया. 23वा क्वेश्चन, अर्थसंकल्पात काय असते किंवा काय होते झाले, इथं काय असतं, कसा समावेश होतो, तर सरकारला मिळणारे उत्पन्न आणि योजनांचा खर्च, ठीक आहे, सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा तपशील आणि खर्चासाठी मंत्रालयाला निधीचे वाटप. तर या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळतात. सलग 7 वेळा अर्थसंकल्प कोण मांडला, निर्मला सीतारामनजी. भारतात पहिल्यांदा झिरो बेस बजेट कोणत्या वर्षापासून वापरले गेले, तर झिरो बेस बजेट, ठीक आहे, तर हे 1987 साली मांडण्यात आले. त्यानंतर भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण कोणी दिले, निर्मला सीतारामनजी, 2 तास 40 मिनिटं. यानंतर पंतप्रधान असताना भारताचे किती पंतप्रधानांनी अर्थसंकल्प मांडला, 3. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधीजी. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प, भारत प्रजासत्ताक कधी बनला, तर 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक बनला. आणि त्यानंतर भारताचा अर्थसंकल्प कोणी मांडला, तर जॉन मथाई यांनी. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला, तर 28 फेब्रुवारी 1950 रोजी, 20 जून 1960 रोजी जो आहे, नाही बरोबर आहे, 28 फेब्रुवारी 1950 रोजी भारताचा पहिला प्रजासत्ताक अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात आला. ठीक आहे, बाकीच्या वर्षाचा काही इथं विषयच येत नाही. त्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला, मोरारजी देसाई, 10 वेळा. त्यानंतर 2017 पूर्वी अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर करण्यात येत होता, तर महिन्याच्या शेवटी सादर करण्यात येत होता 2017च्या पूर्वी. आता 2017 पासून कधी अर्थसंकल्प सादर करण्यात येतो, 1 फेब्रुवारी रोजी. अंतरिम बजेटला काय म्हटलं तर, मिनी बजेट म्हटलं तर, वोट ऑन अकाउंट म्हटलं तर वरीलपैकी दोन्ही उत्तर असेल. भारतात खालीलपैकी कोणता प्रकार बजेटचा नाही, तर संतुलित बजेट, ज्याला आपण समतोल बजेट म्हणतो, समतोल बजेट किंवा ज्याला आपण बॅलन्स बजेट म्हणतो, हा एक अर्थसंकल्पाचा प्रकार आहे. संतुलित बजेट काय असतं, तर इथं खर्च आणि उत्पन्न समान असतं. अधिशेष बजेट, याला आपण शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतो, शिल्कीचा अर्थसंकल्प काय असतो, इथं खर्च जो आहे तो कमी आहे आणि उत्पन्न जे ते जास्त आहे. इन्कम एक्सपेंडिचर, तर इन्कम इथं जास्त असतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर इथं एक नुकसान दिलं तर तुटीचा अर्थसंकल्प आहे. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे खर्च जास्त आहे
पण उत्पन्न कमी, एक्सपेंडिचर खर्च जास्त आहे, इन्कम कमी, त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हटला. राखीव रिझर्व्ह बजेट आपल्याकडे असा कोणता प्रकार नाहीये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग आता जो मांडण्यात आला तो कोणता अर्थसंकल्प होता? तुटीचा, कारण खर्च जास्त होता, उत्पन्न कमी होतं. भारतीय अर्थसंकल्प प्रणालीचे जनक कोण आहे? जेम्स विल्सन, कारण यांनी भारतासाठी पहिला अर्थसंकल्प मांडला होता. आणि कोणत्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा संसदेचा अर्थसंकल्प सादर केला? तर ते होते जवाहरलाल नेहरू. त्यांच्यानंतर इंदिरा गांधीजी आणि त्यांच्यानंतर राजीव गांधी. तर कोण होते पहिले पंतप्रधान? जवाहरलाल नेहरू. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. तुम्हाला एक टेस्ट देतो, 2 क्वेश्चन देतो की भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या अनुच्छेदात वार्षिक आर्थिक विवरण पत्रकची तरतूद आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे 2017 नंतर अर्थसंकल्प कोणत्या दिनांकाला, कोणत्या तारखेला सादर व्हायला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपली बॅच जी आहे 999 फी दिसेल, पण तुम्हाला काही कुपन दिलेले ते अप्लाय करा. 2-3 दिवसच फक्त या बॅचची फी 499 असणार आहे. नंतर या बॅचची फी वाढणार आहे. त्याचबरोबर कंबाईन प्रतिज्ञा नावाची बॅच आपण सुरू करत आहोत. याची बॅचची फी फक्त आणि फक्त 499 रुपये असणार आहे पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी ती सुरू झालेली आहे, त्यामध्ये मराठी माध्यमातून एनसीईआरटी आपण सुरू केलेली आहे. स्पेशली एनसीईआरटी बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही या सगळ्या बॅचेससाठी आपला अभ्यासमित्र ऍप डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, इंस्टाचं पेज सुद्धा जॉईन करू शकता. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा. आम्ही तुम्हाला नक्की तो डाऊट मी तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये सोडवायचा प्रयत्न करेन. आज डेली करंट अफेअर्सचं जे लेक्चर आहे ते अर्थसंकल्पाचं लेक्चर बनवत होतो, त्यामध्ये बिझी होतो, त्यामुळे ते झालं नाही. तर उद्या आपण आजचे जे काही क्वेश्चन आहे ते इन्क्लूड करून उद्या आपण लेक्चर घेऊया. तर थांबूया मित्रांनो, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.